आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी मंगळवार आणि शुक्रवार बघून आहे ना आखाड तळला जातो. त्याला आषाढ तळणं पण म्हणतात. तर आज आहे ना होता मंगळवार, म्हणून म्हटलं चला आपण सुद्धा आहे ना आखाड तळून घेऊया. सकाळी लवकर उठून मुलांचा अहोंचा टिफिन बनवून दिला. मुलं स्कूलला गेली, अहो पण त्यांच्या कामाला गेले आणि नंतर म्हटलं चला आपण आता आखाड तळून घेऊया. त्यासाठी मी पहिले ना वरण भाताचा कुकर लावून दिला. त्यानंतर मेथीची भाजी बनवून घेतली. या पेपरवर कुठे लोकमतचं कुपन आहे का ते एकदा चेक करून घेतलं, कारण आरू ते जमा करतोय. कुरडई पापडी आणि भजे बनवून घेतले आणि त्यानंतर गोड पुऱ्या बनवायला सुरुवात केली. यासाठी मी गुळाचा वापर केलेला आहे. गव्हाचं पीठ आणि जो काही गूळ असतो पाण्यामध्ये मिक्स करून ते पीठ मळून घेतलं आणि त्याच्या अशा छान-छान गोड-गोड पुऱ्या मी बनवून घेतल्या आणि लगेच म्हटलं पहिलं देवांना नैवेद्य दाखवून घेऊया. 12च्या आत मला नैवेद्य दाखवायचा होता, त्यामुळे मी पटापट आवरत होती. अहो 10 वाजता गेले आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. 11:45 वाजेच्या आसपास माझा स्वयंपाक पण झालेला होता आणि लगेच मी इथे ना नैवेद्य भरायला सुरुवात केली. आज जेवणामध्ये मस्त आहे ना खीर, पुरी, भजे, कुरडई, पापडी, वरण भात आणि मेथीची भाजी असा मी स्वयंपाक बनवलेला होता 1.5 तासामध्ये फक्त. आज घरामध्ये सकाळी-सकाळी 12 वाजेपर्यंत 2दा स्वयंपाक झालेला आहे. आत्ताचा जो स्वयंपाक होता ना तो संध्याकाळसाठी पण मी बनवून घेतला. आता संध्याकाळी मी छान आराम करणार आहे. तर मी पटकन नैवेद्य भरून देवांना नैवेद्य दाखवून घेतला. तुळशी मातेला पण नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळच्या वेळेला मात्र आम्ही चांदवडला आलेलो होतो नैवेद्य घेऊन. आमचं कुलदैवत माहूरची आपली रेणुका माता आहे, त्यामुळे आम्ही चांदवडलाच आहे ना नैवेद्य घेऊन आलो होतो. आता इतक्या दूर तर जाणं काही होणारच नाही ना. देवीला नैवेद्य दाखवला, थोड्या वेळ तिथे बसलो. त्यानंतर आहे ना निघायच्या वेळेस आहे ना आई-वडिलांच्या आणि सासू-सासऱ्यांच्या पाया पडून घेतलं. आता ही माझी आई आहे आणि तिला बरं नव्हतं आणि तिला खास दर्शनासाठी आम्ही इथे आणलेलं होतं. मग म्हटलं तसंच आपण नैवेद्य पण दाखवून घेऊया. मी तर सर्वांच्या पाया पडलीच, पण मुलांना म्हटलं चला आता माझ्या पण पाया पडून घ्या. तर आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.